दंडोत प्रणाम। मायबापो, भारत ही संतांची भूमी आहे। भारत ही परमेश्वर अवतारानं अवतार घेण्यासाठी निवडलेली भूमी आहे। इथं अनेक संत येऊन गेले, अनेक परमेश्वर अवतार येऊन गेले। म्हणून ह्या भारत भूमीला भारत माता असे म्हणतात। दुसरे देश आहेत अनेक, त्या देशाला कोणी माता म्हणलेलं नाही। कोणी म्हणतंय का की पाकिस्तान माता, कोणी म्हणतंय का चीन माता? नाही, कारण ते चीन ही चीनचे लोक हे माता म्हणण्यासारखे योग्य नाही। पाकिस्तानचे लोक माता म्हणण्याचे योग्य नाही, भारताचे लोक माता म्हणण्याचे योग्य नाही आहे। आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तुम्ही तर भारतानं कोणावरही स्वारी केली नाही, केव्हा कधीच स्वारी केली नाही। इतर लोकांनी स्वारी केल्या, चीननं केली, पाकिस्तान नेहमीच भांडणं खेळते आपल्या संग, पण भारत कधीही त्याला आपण होऊन त्याच्या वाटत जात नाही। त्यामुळं भारताला भारत माता असे म्हणतात। तर इथं अनेक संत होऊन गेले, अनेक परमेश्वर अवतार होऊन गेले, पण त्या परमेश्वर अवताराचं लोकांना ऐकलं नाही, संतांचं कोणी ऐकलं नाही। श्रीकृष्ण महाराज आले, श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला गीता सांगितली, पण गीता 18 अधिक गीता सांगितली तरीही अर्जुन त्याला श्रीकृष्ण महाराजाला म्हणायला तयार नाही की बस झाला, आता मी आता युद्ध करतो। तर ते म्हणले, श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना इति ते ज्ञान माख्यातम गुह्यात गुह्ये तरमया इमृषेत दशेशेन येथेच चाशे तथाप। अर्जुना, तुला हे मी संपूर्ण असं ज्ञान सांगितलेलं आहे आणि आता तुला जसं करायचं तसं कर, तुला जशी झक मारायची तशी मार। दंडोत।